पुढची बातमी पाहूयात। राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडी आक्रमक झाली। मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। या मोर्चामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, खासदार शाहू महाराज, त्यासोबत सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले। हुतात्मा चौकातून महाविकास आघाडीने रॅली काढली आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया या परिसरामध्ये महाविकास आघाडीची सभा पार पडली। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मोर्चामधून महायुतीच्या नेत्यांवरती निशाणा साधलेला आहे। तर महाविकास आघाडीच्या टीकेला महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा आता प्रत्युत्तर दिलंय। महाराजांची माफी नुसत्याची मगरुरीने मागून चालणार नाही। हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधी शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत। आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे त्यांना 2 वर्षापूर्वी गेट आउट महाराष्ट्रातल्या जनतेने केलं आहे। त्यांना गेट आउट आणि त्यांची जागा त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि काम अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं हे त्यांनी जे केलं आतापर्यंत। शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या आणि निवडून आल्यानंतर औरंगी कारभार करायचा, अफजलखानी कारभार करायचा। देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली। अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती, ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दात नाही, पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही। आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शहाणा, 2-1.5 शहाणे, किती शहाणे मला कल्पना नाही, 1 फुल 2 हाफ, त्यातले 1 हाफ तर हसत होता। तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता। माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? जर कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही गावात एखादा पुतळा शिवाजी महाराजांचा असो, आंबेडकरांचा असो, कोणाचा असो, जर त्या पुतळ्याला कोणी वेगळ्या संतुष्ट लोकांनी काही केलं तर दंगली होतात मोठ्या। आज इतका मोठा पुतळा त्याने पडला, मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही? झाल्या पाहिजे, माझं स्पष्ट मत झालं पाहिजे। कारण सगळीकडे जर असं झालं की लगेच आम्हा सर्वांना अटक होते वगैरे वगैरे सगळं होतं, सगळं आज काहीच नाही, हे बरोबर नाही असं। म्हणून मला या ठिकाणी हे समजायचं की ह्या लोकांवर आज जे आंदोलन महाविकास आघाडीतर्फे माननीय उद्धवजी असतील, शरद पवार साहेब असतील, नाना पटोले असतील, यांच्या नेतृत्वाखाली जे काय चाललंय जोडे मारो, आज जोडे मारो। पोलीस किती होते, आम्हाला आमची सवय झाली ना, 40 वर्षांमध्ये सवय आम्हाला। बोलले की आता पुतळा पडला पण महाराष्ट्र आतापर्यंत दंगली झाल्या नाही, याच्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटतं। आंबेडकरांचा पुतळा पडला तर दंगली होतात। खरं म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती, मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे, महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या, जातीमध्ये तेढ निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।